चला कीर्तनाला चला. राम कृष्ण हरी माऊली. अखंड हरिनाम कीर्तन सोहळ्यात तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. माऊली, आता या भागातले आपल्या पहिले सेवेकऱ्याला पाचारण करूयात. हरिभक्तीपरायण सुप्रिया महाराज बंडगर यांचं. सकळ ही तीर्थे घडती एक वेळा, चंद्रभाग डोळा देखिलिया. रामकृष्ण हरी. मी युवा कीर्तनकार भागवताचार्य सुप्रिया दिदी बंडगर. जेव्हा मी कीर्तनकार झाले आणि या समाजामध्ये फिरू लागले तेव्हा बऱ्याच लोकांचा विरोध झाला, पण त्या लोकांना आपण आपल्या अभ्यासातून उत्तर द्यायचं असं मी ठरवलं. जेवढंच काही चांगल्या गोष्टी आहेत तेवढ्या मी लोकांच्या घेतला आणि ज्या लोकांनी निंदा केली, विरोध केला, त्या लोकांचं बोलणं मनावर न घेता अगदी सातत्याने ती सेवा माझी कीर्तनाची चालू ठेवली. राम कृष्ण हरी हरी राम कृष्ण शक्ति जीवेन वंचित शक्ति जीवेन वंचित शक्ति जीवेन वंचित. भीष्मपणा केला खरा धनुर्धरा रक्षिले, धनुर्धरा रक्षिले, धनुर्धरा रक्षिले. भीष्मपणा केला खरा धनुर्धरा रक्षिले, धनुर्धरा रक्षिले, धनुर्धरा रक्षिले. ऐसी आसी शरण जावे शक्ती जीवेन वंचित, शक्ती जीवेन वंचित, शक्ती जीवेन वंचित. ऐसी आसी शरण जावे शक्ती जीवेन वंचित, शक्ती जीवेन वंचित, शक्ती जीवेन वंचित. चित्ती धरीला, तुम्या चित्ती धरीला, तुम्या चित्ती धरीला. ऐसी आसी शरण जावे शक्ती जीवेन वंचित, शक्ती जीवेन वंचित, शक्ती जीवेन वंचित. शरण जावे शक्ती जीवेन वंचित, शक्ती जीवेन वंचित, शक्ती जीवेन वंचित. प्रसंगी कीर्तनरूपी सेवेकरता निवडलेला भंग
जगद्वंदनीय जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज यांचा उत्कृष्ट असा 4 चरणाचा अभंग आहे. प्रस्तुत अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबाराय या यचावत पृथ्वीवरती जन्माला आलेल्या प्रत्येक मनुष्याला एक आग्रह धरतात. हे विश्व ज्याच्या ताब्यामध्ये आहे त्याला देव असं म्हणतात. आणि मग तुकोबाराय या मनुष्याला असं आग्रह धरतात की त्या भगवान पांडुरंग परमात्माला तुम्ही एकनिष्ठपणाने शरण जा. या देहाचं जर सार्थक करायचं असेल तर कलियुगामधलं सगळ्यात सोपं आणि श्रेष्ठ साधन, सोपं माध्यम जर काय असेल तर ते भगवंताची भक्ती आहे. आता आपण भक्ती करतो, पण देवाला आवडणारी भक्ती करावी का स्वतःला आवडणारी? समजा आपण एखादा जर पाहुणा आपल्या घरी आला तर त्या पाहुण्याची सेवा आपण करतो, पण पाहुण्याला आवडेल अशी सेवा करावी का स्वतःला? आता आलेल्या पाहुण्याला आहे शुगर आणि आपण जर त्यांना तुम्ही गुलाबजामुनच खा असा जर आग्रह धरला तर चालेल का? भक्ती करा, पण भक्ती करत असताना स्वतःला आवडणारी भक्ती न करता देवाला काय आवडतं याचा विचार करा आणि मग भक्ती करा. आणि अशा प्रकारची भक्ती देवाला आवडते. तुकोबाराय सुद्धा एके ठिकाणी सांगतात, हेची थोर भक्ती आवडते देवा संकल्पावी माया संसाराची. मग आता भक्ती करत असताना नक्की काय करावं? भागवतामध्ये 9 प्रकारच्या भक्तीचं वर्णन आलेलं आहे. 9 प्रकारच्या भक्ती कोणत्या? तर एके ठिकाणी सांगतात, श्रवणं, कीर्तनं, विष्णुस्मरणं, पादसेवनं, अर्चनं, वदनं, दास्यं, सख्यतात्म निवेदनं. या 9 प्रकारच्या भक्ती आपल्याला सांगितलेल्या आहेत. मग ही भक्ती जर आपण केली तर एकदा का त्या भगवंताच्या आपण भक्त झालो तर तो भगवंत तुमच्या माझ्या अडचणीत तुमचं माझं काम करायला कोणत्याच प्रकारची लाज धरत नाही. हेच तुकाराम महाराज अभंगाच्या प्रथम चरणात सांगतात. मग असं जर एखादं उदाहरण द्यायचं झालं तर माझ्या चोकोबारायांच्या पत्नीचं नाव सोयराबाई. सोयराबाईंचे दिवस भरत आले होते आणि मग पहिला काळ होता, जास्त सोयी सुविधा नव्हत्या. मग चोखोबारायांच्या पत्नीने चोखोबारायांना सांगितलं, मालक तुम्ही जा आणि आता तुमच्या बहिणीला घेऊन या. चोखोबाराय निघाले बहिणीला आणण्यासाठी, पण जाता जाता रस्त्यामध्ये दिंडी आडवी आली आणि दिंडीत भजन चालू होतं. चोखोबाराय दिंडीमध्ये गेले आणि त्या दिंडीमध्ये गेल्यानंतर कधी भजनात दंग झाले आणि स्वतःला विसरूनच गेले की आपण कशासाठी चाललो. मी माझी ऐसी आठवण विसरले जयाचे अंतकरण, पार्था तू संन्यासी जाण निरंतर. स्वतःला विसरणं गरजेचे. माझे चोकोबाराय विसरून गेले. घरी पत्नी वाट बघते, महाराज आता तर येतील, मग तर येतील. पण याची काळजी माझ्या जगाच्या मालकाला, माझ्या जगाच्या मालकानं चोखोबारायांच्या बहिणीचं रूप धारण केलं आणि जगाचा मालक साक्षात चोखोबारायांच्या घरी पत्नीच्या बाळंतपणासाठी आला आणि दरवाजावर थाप दिली. चोखोबाची बहीण झाला शारंगधर, चोखोबाची बहीण झाला शारंगधर. वैनी उघडा दार हाका मारी, वैनी उघडा दार हाका मारी, चोखोबाची बहीण झाला शारंगधर, चोखोबाची बहीण झाला शारंगधर. माझ्या जगाच्या मालकानं बाळंतपण करताना सुद्धा कोणत्या प्रकारची लाज धरली नाही. अशा देवाला तुम्ही शरण जा असं तुकोबाराय अभंगाच्या 2य चरणात सांगतात. ऐसियासी शरण जावे शक्ती जीवे नवंची. आता देवाला शरण का जायचं तर त्या देवामध्ये इतकी ताकद आहे. माऊली ज्ञानोबरे वर्णन करतात ज्ञानेश्वरीमध्ये, जो मज होय अनन्य शरण, त्याचे निवारी मी जन्म मरण, या लागी शरणागता शरण मीची ऐकू. जो भगवंताला एकनिष्ठपणाने शरण जातो त्याचं जन्म मरण दूर करणे
करण्याची ताकद माझ्या पांडुरंग परमात्मा आहे. मग इकडं तिकडं कोणाला तरी शरण जाण्यापेक्षा देवाला शरण जा. तू कोबरे एके ठिकाणी वर्णन करतात, तुका म्हणे तुला सोडविना कोणी, तुका म्हणे तुला सोडविना कोणी. एका चक्रपाणी वाचोनिया वाचोनिया, एका चक्रपाणी वाचोनिया वाचोनिया, तुका म्हणे तुला सोडविना कोणी, तुका म्हणे तुला सोडविना कोणी. भगवंताशिवाय आपल्याला दुसरं कोणीही सोडवणार नाही. ऐसी यासी शरण जावे शक्ती जीवे नवंची. मग देव आपल्या भक्ताचं काम करताना देव आपल्या शक्तीची वंचना अजिबात करत नाही, कोणत्या प्रकारची लाज धरत नाही. मग अजून एक उदाहरण देऊन तुकोबराय आपल्याला पटवून देतात देव कशा प्रकारे आपल्याला सहाय्य करतो. किंवा आता भीष्म पण केला खरा धनुर्धरा रक्षिले. भीष्मानं पण केला होता म्हणजे शपथ घेतली होती, उद्या ही पृथ्वी निष्पांडव पृथ्वी करून टाकेल. मग माझ्या भगवंताला काळजी लागली, आता यात अर्जुन सुद्धा मरणार, म्हणून माझ्या जगाच्या मालकानं भीष्माचा पण म्हणजे भीष्माची शपथही खरी केली, पण अर्जुनाला धक्का सुद्धा लागू दिला नाही. भीष्म पण केला खरा धनुर्धरा रक्षिले. अशा प्रकारे देव काय करतो, आपल्या भक्ताचं रक्षण करतो आणि शत्रूचा काय करून टाकतो, नाश करून टाकतो. भक्ता राखे पायापाशी दुर्जनाशी सहारी. एक वेळ देव काय करतो, त्या शत्रूला संपून टाकतो आणि आपल्या भक्ताचं मात्र कसं रक्षण करतो, मागे पुढे उभा राहे संभाळीत आलिया आघात निवाराया. पण आमचा सगळ्यात मोठा एक भ्रम आहे, आम्हाला आमच्या सुखात कधीच देव आठवत नाही आणि दुःखात मात्र देवाशिवाय दुसरं कोण आठवत नाही. पण माझं एक वाक्य असं आहे, जर आपल्याला आपल्या सुखात जर देवाची आठवण असेल तर दुःख आपल्या जवळ सुद्धा येणार नाही. अशा भगवंताला शरण जा. आणि पुढे जाऊन तुकोबरे शेवटच्या चरणामध्ये सांगतात, हे जे मी सगळं सांगतोय याला माझी साक्ष आहे आणि म्हणून त्या भगवान पांडुरंग परमात्म्याला मी सुद्धा माझ्या चित्तामध्ये काय केलेलं आहे, धारण केलेलं आहे. तुका म्हणे साक्ष हाती तो म्या चित्ती धरियेला. ज्ञानेश्वर विठोबार कुमारी विठोबार कुमारी विठोबार कुमारी ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. वा 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 वा. ताई काय सांगात? वा, सुप्रियाताई महाराज आपलं कीर्तन सुपरच झालं. वा, वा, सुपर वा. डुपर, एक नंबर. खरंच काय कीर्तन केलं हो तुम्ही. साधावया भक्ती काज नाही लाज दरीत. म्हणजे भक्ती कशी असावी, तुम्ही ते चारही चरणाचा अर्थ सोडवला आणि कीर्तनामध्ये स्वर ताल आणि सिद्धांत जर पटवून द्यायचा असेल तर दृष्टांत सांगून सिद्धांत पटवून द्यावा लागतो. ती तुमची पटवण्याची शैली सुद्धा खूप छान आवडली. वा वा, खूपच सुंदर. दादा एकदम रसिकतेने हे सगळं चाललं होतं. गाणं प्रत्येकाजवळ असतं, परंतु त्याच्यात जीव ओतणं जे आहे ते तुमचं अद्भुत आहे. भगवंतानी स्वराची खूप मोठी देणगी दिली आहे. तुम्ही मगाशी जी ओवी गायली परत एकदा गाऊन दाखवा. जो मज होय, स्वर धरा. जो मज होय अनन्य शरण त्याचे निवारी मी जन्म मरण. या लागी शरणांगता शरण मीची ऐकू. जे तुम्हाला ऐकताना महाराष्ट्रातले एक प्रतिभा संपन्न कीर्तनकार आमच्या आदरणीय रोहिणीताई माने परांजपे यांची आठवण झाली आज ऐकताना. वा 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 वा. ताई फार जोरदार कीर्तन झालं. काय अनुभव आहे तुमचा? एक काळ असा होता की लोक टीव्हीवर दिसण्यासाठी अतोनात प्रयत्न करायचे,
काय काय अजून सुद्धा असा काळ आहे, काय काय जण पैसे देऊन सुद्धा टीव्हीवर दिसायसाठी अधिक प्रयत्न करतात. पण माझं छोटंसं परमभाग्य आहे की माझ्या अभ्यासामुळं म्हणा, गुरुजनांच्या आशीर्वादामुळं, आईवडिलांच्या आशीर्वादामुळं, कारण गेली 5-6 वर्षापासून मी कीर्तन करते. जेव्हा मी म्हणायचे वडिलांना की पप्पा आपण एखादा चॅनलवाला बोलूया, शूटिंग करूया, पण माझ्या वडिलांचं एक वाक्य मात्र मी कायमस्वरूपी लक्षात ठेवलं की तू अभ्यास करत राहा, तुझी वेळ आली का चॅनलवाल्यांच्या मागं लागायला लागणार नाही आपल्याला, ते आपल्या मागं येतील. आणि त्या वाक्यावर मी आजपर्यंत कीर्तन करत आले. ताई, सेवेसाठी अखंड शुभेच्छा. रामकृष्ण हरी. माऊली, आता येणाऱ्या सेवेकराबद्दल मी काय बोलू? म्हणजे त्यांच्या वयाबद्दल बोलू, त्यांच्या अभ्यासाबद्दल बोलू, त्यांच्या कर्तृत्वाबद्दल बोलू की त्यांच्या वक्तृत्वाबद्दल बोलू? म्हणजे खरं सांगू का, मूर्ती लहान पण कीर्ती महान. पाचारण करूयात हरिभक्ती परायण शुभम महाराज साबळे यांचं. जन्मालो त्याचे, जन्मालो त्याचे, जन्मालो त्याचे, जन्मालो त्याचे, आजी फळ झाले साचे, आजी फळ झाले गोड गोड. आजी फळ झाले साचे, आजी फळ झाले साचे, आज फळ झाले साचे, आजी फळ झाले साचे. तुम्ही सांभाळले संती, तुम्ही सांभाळले संती, भयानी रचली कंठी, भयानी रचली कंठी, भयानी रसली कांती, भयानी रसली कांती, भयानी रसली कांती, भयानी रसली कांती. कृत्य झालो, कृत्य झालो, कृत्य झालो, कृत्य झालो, इच्छा केली ते पावलो, 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 इच्छा केली ते पावलो. तुम्ही सांभाळले संती, तुम्ही सांभाळले संती, सांभाळले संती, तुम्ही सांभाळले संती. भयानी रचली कंठी, भयानी रचली, भयानी रसली कांती, भयानी रसली कांती, भयानी रसली कांती, भयानी रसली कांती. तुका म्हणे काळ, तुका म्हणे काळ, तुका म्हणे काळ, तुका म्हणे काळ. आता करुण शके बळ, आता करुण शके बळ, आता करुणा शके बळ, आता करुणा शके बळ, आता करुणा शके बळ, आता करुणा शके बळ. तुम्ही सांभाळले संती, तुम्ही सांभाळले संती, सांभाळले संती, तुम्ही सांभाळले संती. भयानी रचली कंठी, भयानी रचली कंठी, भयानी रसली कांती, भयानी रसली कांती, भयानी रसली कांती, भयानी रसली कांती. विठ्ठल 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 विठ्ठल. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी चिंतन रूपी सेवेकरिता निवडलेला अभंग याष्ट यावत भूतलावर जन्माला आलेल्या
जडजीवांचा उद्धार करण्याकरिता आपला देह अखंड झिजविणारे मित्राग संपन्न पंचम वेद निर्माते महाराष्ट्रभूषण देऊ निवासी जगद्गुरु जगद्वंदनीय सकल कंठभूषित ज्ञानेश प्रिय जगद्गुरु तुकोबाराय यांचा उत्कृष्ट असा 4 चरणाचा मानवी जीवनाची कृतकृत्यता व्यक्त करणारा अभंग सेवेकरिता निवडलेला आहे. विठ्ठल 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 विठ्ठल. जगद्गुरु तुकाराम महाराज अभंगामध्ये सांगतात की मी जन्माला आलो आणि त्याचं सार्थक झालं, त्याचं साचे फळ मला प्राप्त झालं, माझ्या जन्माचं सार्थक झालं. ऐका मायबाप, या मृत्यू लोकांमध्ये जीवन जगत असताना काही वर्ग पडतात. प्रामुख्याने 3 वर्ग आहेत. त्यातील महाराजांनी पहिल्या वर्गाला प्रश्न केला की सांगा तुम्ही कशाकरिता जीवन जगता. त्यावेळी त्या वर्गानं उत्तर दिलं, महाराज आम्ही जीवन जगतो, आमच्या जीवन जगण्याचं ध्येय एकच आहे, आम्ही मजा मारण्याकरिता जीवन जगतो. कशाकरिता जीवन जगतो? त्यांचं जीवन हे केवळ आणि केवळ एन्जॉय असतं. मग मात्र महाराजांनी दुसऱ्या वर्गाला प्रश्न केला की सांगा तुम्ही कशाकरिता जीवन जगता. त्यावेळी त्या वर्गानं उत्तर दिलं, महाराज आम्ही जीवन जगतो, आमच्या जीवन जगण्याचं ध्येय एकच आहे, आम्हाला मरण येत नाही म्हणून जीवन जगतो, मरण आपल्या हातात नाही म्हणून जीवन जगतो, मरणाची वाट पाहत पाहत जीवन जगतो. मग मात्र महाराजांनी तिसऱ्या वर्गाला प्रश्न केला की सांगा तुम्ही कशाकरिता जीवन जगता. त्यावेळी त्या संतांनी उत्तर दिलं, आमचं जीवन जगण्याचं ध्येय एकच आहे, तुका म्हणे जन्म आल्याचे सार्थक विठ्ठलाची एक देखील या. म्हणून त्या संतांनी उत्तर दिलं की आमचं जीवन जगण्याचं ध्येय केवळ आणि केवळ तो भगवान परमात्मा आहे. म्हणून वारकरी संप्रदायाचे थोर आधार्य गुरुवर्य शंकर महाराज खांदारकर गुरुजी हे कीर्तनामध्ये बसलेल्या महिलांना प्रश्न करायचे. तोच प्रश्न मी आज तुम्हाला करणार आहे बरं का. मला सांगा आंब्याचं लोणचं केव्हा करावं? उन्हाळ्यात. बरं आंब्याचं लोणचं जर उन्हाळ्यात करावं तर मग माझा जाता जाता दुसरा प्रश्न असा आहे की मग लिंबाचं लोणचं केव्हा करावं? कोण म्हणलं हिवाळ्यात? ऐका, याचं सोपं उत्तर असं आहे की आंब्याचं लोणचं आंब्याच्या दिवसात करावं आणि लिंबाचं लोणचं केव्हाही करावं. लिंब बाजारात 12 महिने विकायला असतात पण आंबे मात्र 4च महिने असतात. तसा संसार आपल्याला कोणत्याही देहामध्ये करता येतो पण भगवंत दर्शन घेण्याकरिता केवळ आणि केवळ मनुष्य देहच लागतो. तर तुम्ही कधी असं ऐकलंय का गावातल्या 4 म्हशी एकत्र आल्या तर म्हणतात चला आज कीर्तन करू? ऐकलंय का असं कधी? नाही. म्हणून भगवंत दर्शन घेण्याकरिता केवळ आणि केवळ मनुष्य देहच लागतो. बघा संत कसं सांभाळतात मी तुम्हाला थोडक्यात सांगून जातो. बघा त्या गोदावरी नदीच्या पलीकडे एका संताचं गाव आहे. त्या गावाचं नाव आहे श्री क्षेत्र कावसन आणि त्या गावामध्ये होऊन गेलेल्या संताचं नाव आहे श्री संत गावबा. ते गावबा लहान असताना त्यांच्या आईसोबत एका घरी जेवणाकरिता जातात. तिथं जेवण्याकरिता त्यांना पुरणपोळीचा स्वयंपाक केलेला असतो. दोघेही जेवण करतात आणि आपल्या घरी येतात. आल्याच्या नंतर तो गावबा त्याच्या आईला म्हणतो की आई आज आपण जेवणामध्ये जो गोड पदार्थ खाल्ला त्याला काय म्हणतात ग? गरिबी असल्यामुळे पुरणपोळी कधी वाट्यालाच आली नव्हती. ती माता माऊली सांगते की बाळा त्याला पुरणपोळी म्हणतात. मग तो गावबा म्हणाला आई तशी पुरणपोळी तुम्हाला रोज बनवून देशील का ग? असं म्हटल्याच्या नंतर त्या आईच्या डोळ्यामध्ये टचकन पाणी आलं. ती म्हणली अरे गावबा 4-2 घरची धुणे भांडी केल्याच्या नंतर कुठेतरी आपल्याला एक टायमिंगचं जेवण मिळतंय. मी तुला अशी पुरणपोळी रोज बनवून देऊ शकत नाही. पण त्या गोदावरी नदीच्या पलीकडे एका संताचं गाव आहे. त्या गावाचं नाव आहे श्री क्षेत्र पैठण. त्या पैठणमध्ये नाथ महाराज राहतात आणि नाथ महाराजांच्या घरी कथा असते आणि कथा झाल्याच्या नंतर बसलेल्या श्रोत्यांना पुरणपोळीचं जेवण असतं. मग तो गावबा म्हणाला आई मग तुम्हाला तिथं नेऊन घाल. असं म्हटल्याच्या नंतर दोघेही नाथ महाराजांच्या घरी येतात. आल्याच्या नंतर नाथ महाराजांच्या चरणावरती नतमस्तक होतात. श्री संताची माता चरणावरी साष्टांग हे करी दंडवत. त्यावेळेस नाथ महाराज त्यांना विचारतात सांगा काय काम काढलं? त्यावेळी ती माता माऊली सांगते की महाराज हा माझा मुलगा गावबा, याला पुरणपोळी खूप आवडते पण आमची गरिबी असल्यामुळे मी याला पुरणपोळी रोज बनवून देऊ शकत नाही. मला माहिती म्हणे महाराज की तुमच्या घरच्या 2 गोष्टी कधीच चुकल्या नाहीत, एक म्हणजे पुरण आणि दुसरं म्हणजे पुराण. त्यावेळी ती नाथराया म्हणले बरं ठीक आहे तुम्ही याला इथे ठेवा आणि तुम्ही निघून जा. त्यावेळी ती माता माऊली आपल्या गावबाच हात नाथ महाराजांच्या हातात देते आणि तिथून निघून जाते. त्यावेळी नाथराया एक दिवस त्या गावबाकडे येतात आणि गावबाला म्हणतात अरे गावबा नुसत्या पोळ्या खातोस आणि झोपा काढतोस, तुला का हरिपाठ वगैरे काही येतो का नाही रे? तो गावबा म्हणाला की महाराज आपल्याला मराठीच वाचता येत नाही त्याच्यामुळे आपण तसल्या भानगडीत पडत नाही. मग नाथराया म्हणले बरं ठीक आहे तू तेवढं तरी कर. एक दिवस नाथ महाराज कथेमध्ये बसलेल्या श्रोत्यांना सांगतात मला आता निजधामाला जाण्याची वेळ आलेली आहे. तेव्हा बसलेले श्रोते नाथ महाराजांना म्हणतात की मग महाराज आता तुम्ही जर इथून निघून गेले तर ही अर्धवट राहिलेली कथा कोण पूर्ण करेल? असं म्हटल्याच्या नंतर नाथराया म्हणतात की ही राहिलेली कथा आपला गावबा पूर्ण करेल. असं म्हटल्याच्या नंतर त्या गावबाला बोलावून घेतात आणि तो गावबा जसा कथा करायला लागतो तसं बसलेल्या श्रोत्यांना कळत नाही की गावबा कथा करत आहे का नाथराया कथा करत आहेत. मला सांगा हे घडलं कशामुळं?
तर त्या गावोबाचा त्या नाथरायांनी अंगीकार केल्यामुळं, सांभाळ केल्यामुळं घडलं. तसंच जगद्गुरु तुकोबाराय त्यांच्या जीवनातला एक प्रसंग सांगतात. ती म्हणाली, मी सापडले वाटेने गंगा स्नानाला जात होतो आणि जात असताना काय माझ्या जन्माचं भाग्य उदयाला आलं. मला माझे गुरु बाबाजी चैतन्य भेटले आणि त्यांनी माझा अंगीकार केला, त्यांनी माझा सांभाळ केला. तेच अभंगाचं दुसरं चरण. ओ तुम्ही सांभाळिले संती, तुम्ही सांभाळिले संती, तुम्ही सांभाळिले संती, हो तुम्ही सांभाळिले संती, तुम्ही सांभाळिले संती, बया निरासली कंती, बया निरासली कंती, तुम्ही सांभाळिले संती, तुम्ही सांभाळिले संती, तुम्ही सांभाळिले संती, बया निरासली कंती. ती जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात की त्या संतांनी मला सांभाळल्यामुळे माझ्या मनामध्ये असलेली भयभीती निघून गेली, म्हणून मी कृतकृत्य झालो. बघा, मानवाच्या जातीत या दोनच अंतकरण गोष्टी आहेत, भय आणि चिंता. सगळी तीर्थक्षेत्र, सगळी रावळ याच गर्दीनं आपल्याला ओसंडून वाटायला दिसतील. काही भयग्रस्त आहेत आणि काही चिंताग्रस्त आहेत, पण जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात की त्या संतांनी माझा सांभाळ केल्यामुळे मी कृतकृत्य झालो आणि ज्याची इच्छा केली ते सगळं काही मला प्राप्त झालं. मग आता तो काळ जरी आला तरी तो माझ्यावरती बळ करू शकणार नाही. तुका म्हणे काळ, 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 तुका म्हणे काळ. आता करुणा शके बाळा, आता करुणा शके बाळा, सांभाळिले संती, तुम्ही सांभाळिले संती, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई. झालेली कीर्तन रूपी सेवा माऊली ज्ञानोबरायांच्या चरणी अर्पण करून, जगद्गुरु तुकोबारायांच्या चरणी अर्पण करून, सद्गुरु जोग महाराजांच्या चरणी अर्पण करून, तुम्हा सर्व श्रोती मायबापांच्या चरणी अर्पण करून याच ठिकाणी सेवेला पूर्णविराम. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. क्या बात है, क्या बात है, क्या बात है. आज शिव महाराज यांच्याबद्दल काय बोलावं, खरं म्हणजे आज शब्दच नाहीत बोलण्यासाठी. बाळा, तू इतका लहान आहेस, तुझं वय किती आहे? 17. 17 वयातली माणसं खतराच आहेत. एवढं खतरा कीर्तन केलंच बाळा, तुला सलाम आहे माझा या कीर्तनाबद्दल. किती भक्ती, किती गोड. अरे ह्या वयात मुलं असं बाहेर खेळायला जातात, पण तू एवढं छान कीर्तन केलं. असाच चांगला अभ्यास करा आणि महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायाचे विचार घराघरात आणि इथून पुढे महाराष्ट्रातील नव्हे देशातील जे छोटे छोटे तरुण मुलं आहेत किंवा मुली आहेत त्यांना आदर्श घडेल असं मोठे कीर्तनकार व्हाल. कसं काय जमतं हे? जमतच कसं काय? मग तुम्ही गाण्याच्या प्रांतात जा, तुम्ही भाषेच्या प्रांतात जा, शब्दांच्या चमत्कृती. गाणं किती गोड, इतक्या कमी वेळेत हे किती आटाआटी करून बसवलं असेल आणि या सगळ्यात कुठंच घाई गडबड नाही. महाराज, आपल्याला अभंग किती तोंडपाठ आहेत? 400 ते 500 पर्यंत आहे. क्या बात है. बापरे, वा, वा 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 वा, वा, क्या बात आहे. वा. एक मोह म्हणजे तो तुला नाही होणार पण मला तर व्हायला हवा. आपण अभंगाची जुगलबंदी करू. महाराज आणि ताई यांची एक टीम आणि माऊली तुमची स्वतःची एक टीम करूयात असं. हा माऊली, आपण पाहूया आता ही जुगलबंदी कशी रंगती येते. खरं तर सांगायला तर हरकत नाही, ही जुगलबंदी किती वेळ अशी चालू राहिली तरी कोणीही थकणार नाही. हे आमच्या वैष्णवांचा जो मेळा म्हणतो त्या मेळ्यातली ही सगळी रत्न आहेत. रामकृष्ण हरी. माऊली, पाचारण करूयात हरिभक्ती परायण वृषाली महाराज बागडे यांचं. नाम संकीर्तन
साधन पैसोपे नाम संकीर्तन साधन पैसोपे जडतील पापे जन्मांतरीचे जळतील पापे जन्मांतरीचे न लगती सायास जावे वनांतरा लगती सायास जावे वनांतरा सुखे तो घरा नारायण सुखे तो घरा नारायण हाईच पैसोनी करा एक चित्त आईच बैसोनी कराय चित्त आवडी अनंत आडवावा आवडी अनंत आळवावा रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा मंत्र हा जपावा सर्व काळ मंत्र हा जपावा सर्व काळ या विना अनिक असता पैसा या विना निका असता पैसाधन वाहतासे आन विठोबाची वाहसे आन विठोबाची तुका मने सोपे आहे सर्वाहुनी तुका म्हणे सोपे आहे सर्वाहुनी शहाणा तो धनी घेतो येथे चहा तो धनी घेतो असे विठ्ठल 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 कुंडली कवरते हरी विठ्ठल हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की माऊली ज्ञानेश्वर महाराज की जगद्गुरु महाराज की जय विठ्ठल विठ्ठल प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवेकरिता निवडलेला अभंग देहूचे सुप्रसिद्ध संत वारकरी संप्रदायाच्या कडस्थानी असणारे जगद्गुरु तुकाराम महाराजांचा अभंग गाथेतील हा 6 चरणाचा अभंग आजच्या कीर्तन रूपी सेवेसाठी घेतलेला आहे. या अभंगाच्या द्वारे तुकाराम महाराज आम्हाला नामाचं महत्त्व सांगतात. तुकाराम महाराज सांगतात, कोणत्याही देवाची पूजा करायची असेल, साधं सत्यनारायणाची पूजा करायची असेल तर साहित्य लागतं, खर्च लागतो, पैसा लागतो, माणसं पाहिजात. पण तुकाराम महाराज भगवत प्राप्तीसाठी असं एक साधन सांगतात ते अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये की नाम संकीर्तन साधन पैसोपे जडतील पापे जन्मांतरीचे. अहो पण महाराज तुम्ही म्हणता नाम घ्या, पण नाम घेतल्यावर त्याचं फळ काय? महाराज सांगतात जडतील पापे जन्मांतरीचे. जन्मांतरी हा अनेक वचनाने बोलतात. बरं तुकाराम महाराज तुम्ही म्हणता पाप जळून जातात, मग आता तुम्ही जसे भंडारा डोंगरावर गेले, जसं भामचंद्र डोंगरावर गेले, बोराडीवर गेला, आता आम्हाला सांगा की लेकरं बाळ सोळान जा जंगलात, पण आमच्या जवळ वेळ नाही नामस्मरण करून. तुकाराम महाराज म्हणतात अरे येळपाटांनो, जंगल तरी राहिली का आता तुमची? तुमच्या आजानं पंचानं जाळून लाकडं घरी आणले. मग म्हणतात की तू घरीच बस आणि घरीच बसून परमार्थ कर. दुसऱ्या चरणामध्ये सांगतात न लगती सायास जावे वनांतरा सुखे येतो घरा नारायण. बरं आम्ही घरीच बसून परमार्थ करू, पण कसा करू? तिसऱ्या चरणामध्ये सांगतात ठाईचं पैसोनी करा एक चित्त आवडी अनंत आडवावा. म्हणजे काय करावं? एकाच ठिकाणी बसून एक चित्त कर. परमार्थामध्ये एक चित्त असलं पाहिजे. हे जीवन जर चांगलं चालायचं असेल ना महाराज, तर व्यवहारामध्ये वित्त आणि शरीरामध्ये पित्त आणि परमार्थामध्ये हे चित्त पाहिजेच. एकदा काय झालं, एका गावामध्ये एक सासूबाई वारली. सासूबाई मेल्याच्या नंतर नाही का तिची सून रळायला लागली, आणि रळायच्या नंतर नाही का त्या बुढीचे नाही का सगळे पोरग असेल, नवरा असेल, नातू पंतू असेल, ते सगळे रळायला लागले. पण या मॅडमचा आवाज तिच्या नवऱ्यापेक्षा जास्त, नवऱ्याच्या समाधानासाठी ही बाई मॅडम जास्त उंच स्वराने रडायला लागली. आणि मनात काय असते, बरं मेली कटकट, बरं मेली कटकट. आणि असं झाल्याच्या नंतर तुकाराम महाराज याच्याहून हाच सिद्धांत सांगतात की लोक भगवंताचं नामस्मरण करतात, सर्व करतात, पण त्यांच्या मनामध्ये आवड नसते, प्रेम नसते. पण तुम्ही असा परमार्थ करा की आवडीने करा. संतांनी जो परमार्थ केला तो आवडीने केला, आणि आपण जो परमार्थ करतो ना तो सवडीचा करतो. आपण परमार्थ कसा करतो? आला चेवता केला देऊन, नाही तर हर हर महादेव विठ्ठल महाराज. आता तुम्ही ना सांगितलं की ठाईच बसून एक चित्त करा आणि घरीच बसून परमार्थ करा. बरं आता तुमच्या देवाचे 33 कोटी नाव, बरं हो 33 कोटी नाव आहे, मग आता आम्ही कोणत्या देवाचं नाव करा? तर महाराज सांगतात 5व्या चरणात रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा मंत्र हा जपावा सर्व काळ, मंत्र हा जपावा सर्व काळ. चौथ्या चरणामध्ये महाराज 5
सांगतात. पहिलं राम राम म्हटलं की तोंडा, राम तोंडा, आणि तोंड आ केल्याच्या बरोबर सगळे पाप बाहेर जातात. आणि मग म्हटलं की तोंड मिटतं, म्हणजे राहिलेले पाप हे भस्म होऊन जातात. बरं काही काही जणाले राम आवडत नाही, मग त्यानं कृष्ण म्हणा, कृष्ण माझी माता, कृष्ण माझा पिता. हे बी नाही जमत तर विठ्ठल म्हण, ज्याचे विठेवर पाय आहेत त्या देवाचं चिंतन कर, विठेवर ज्याची पाऊले समान. बरं विठ्ठल विठ्ठल मंत्र सोपा, जेणे पाप झाले निर्मूळ. काही म्हण, कोणत्याही देवाचं नामस्मरण कर, तुझा उद्धार नक्की आहे. बरं महाराज, तुम्ही हे बी सांगितलं 5 भगवंताचे नाव सांगितली, ते बरोबर आहे, पण यापेक्षा अजून काही सुलभ साधन आहे का? तेव्हा अबे म्हणतो हेच तर कर पहिले. साधन आहेत म्हणे, जप आहेत, तप आहेत म्हणे, पण हे त्रेता युगातले आहेत, सत्य युगातले आहेत. पण एवढं त्याच्यानं होईन काय? श्रावण महिन्यात आपण बदलणारे लोक आहोत. श्रावण महिना आला की गळ्यामध्ये भगवा घालणं, रुद्राक्षाच्या माळा घालणं. श्रावण महिना संपल्याच्या नंतर आपण जाणार, पहिले हेच साधन कर. आणि 5व्या चरणामध्ये महाराज सांगतात, नळी फुंकली सोनारे, इकडून तिकडे गेले वारे. तुकाराम महाराज म्हणतात, तुम्हाला मी सांगितलं पण तुम्ही एका कानानं ऐकता दुसऱ्या कानानं सोडता. 5व्या चरणामध्ये तुकाराम महाराज म्हणतात, तुका म्हणे सोपे आहे सर्वाहुनी, शहाणा तो ध्वनी घेत असे. आता हे शहाणे कोण? ज्याच्या घरी 50 एकराचा द्राक्षाचा मडा आहे तो शहाणा, की ज्याला 5 पोरं 5 पोरी आहे तो शहाणा, की जो कीर्तनकार आहे, टीव्ही स्टार आहे तो शहाणा? आता कोणता शहाणा? तर तुकाराम महाराज सांगतात, शबरी भिल्लीन सर्वांना ठाऊक आहे. मातंग ऋषींनी सांगितले की 14 वर्ष तू फक्त वाट पहा, भगवान राम प्रभू तुला भेट देतील. आणि फक्त काय कर, ते नामस्मरण कर. या बिचारीनं 14 वर्ष नामस्मरण केलं तर केलं, रस्ते झाडायची, सळा समार्चन करायची आणि त्या भगवंताची वाट पाहायची. रामप्रभू आले. रामप्रभू म्हणतात, शबरी मी खूप दुरून आलो ग, मला भूक लागली. तेव्हा ही शबरी माता तिच्या जवळचे बोरं देते. ते बी बोरं ही स्वतः खाते, उष्टे बोरं प्रभूला देते आणि ते प्रभू ते ग्रहण करतात. आणि काही लक्ष्मणाला देतात, पण लक्ष्मण म्हणते आमचे भाऊ वेडे झाले म्हणते, मी नाही खाणार म्हणते ते. आणि लक्ष्मण बाहेर फेकून देते. आणि फेकून दिल्याच्या नंतर याच्यानं असं लक्षात येते की लक्ष्मणाला सुद्धा हिचं प्रेम कळलं नाही, शबरीचं. बरं दुसरे शहाणे कोण? अजून विदुर काकाची पत्नी. विदुर काकाची पत्नी केळं एकटी खायची आणि टकर देवाला द्यायची खायची. तिचा हा उलटा परमार्थ, पण उद्धार करणाराच आहे बरं का. तुकाराम महाराज सांगतात, कलियुगा माझी करावे कीर्तन, नारायण दीन बेटी, देने नारायण दीन बेटी. कलियुगा माझी करावे कीर्तन, देने नारायण दीन बेटी, देने नारायण दीन माध्यमातून आपल्याला सगळ्यांना एकच उपदेश करा की नाम धरा. आणि जाता जाता एवढंच सांगावं की कसं येटीत जगावं हे हरिभक्त शिकून जातो, व कसं येटीत मरावं हे देशभक्त शिकून जातो. झालेली कीर्तन सेवा तुकाराम महाराजांच्या चरणी आणि ज्ञानेश्वर महाराजांच्या चरणी तसेच तुम्हा मायबापाच्या चरणी अर्पण करतो. येथेच थांबतो. काय वाटलं सेवेबद्दल? आपण खूपच गोड निरूपण केलंय. म्हणजे तुमची जी एका चरणातून दुसऱ्या चरणात जाण्याची जी पद्धती होती, म्हणजे हा जो जॉईंट आहे हा कीर्तनाचा पॉवर पॉइंट आहे. सगळी मंडळी असाच बोलतात आणि ती इतकी गोड भाषा आहे ना. म्हणजे आम्ही सांगत राहतो की कोणती संस्कृती 2 गोष्टीने टिकते, वेशभूषा आणि देश भाषा. ही सुरुवात तर छान झाली पाहिजे ना. म्हणजे माझी विनंती आहे की तुम्ही मुलांना इंग्रजी माध्यमात घालता, पण मराठीला मध्यम मानून ते माध्यम घेऊ नका. काही वेळेला कौशल्य आहे ना ते कृत्रिमता आणतं, पण ताईचं जे सादरीकरण आहे ना ते नैसर्गिक होतं. थोडी आणखी मेहनत घ्या, मस्त ऊर्जा घेऊन काम करा. आपण करत असलेली कीर्तन भक्ती विठोबा नक्की प्रसन्न होईल. छान आहे. ताईंनी नामसंकीर्तन साधन पै सोपे, जळतील पापे जन्मांतरीची छान अभंग घेतला. नामावर ताई बोलल्या, छान बोललात. भाषा वेगळी होती, पण मला असं वाटतं
दादा तर अभ्यासू कीर्तनकार आहेत, पण दादा पहिल्यांदाच आज एवढं हसलेत म्हणत. त्यांना त्या भाषेचं, विनोदाचं, भाषी बोलायचं त्यांना ते हसू आलं. प्रत्येक भागातली, प्रत्येक प्रांतातली भाषा ही वेगवेगळी आहे. पण ताई, मी तुम्हाला एक सांगेल, थोडंसं अजून अभ्यास करा आणि जे अभंगाचं निरूपण आहे ना, शब्द, काना, मात्रा वगैरे ना, हे थोडंसं लक्ष देऊन करा. मी आपल्याला खूप खूप माझ्या लाडक्या लेकीला शुभेच्छा देईल. असंच तुमचं नाव हो. वा 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 वा, काय पण ह्या कीर्तनाच्या लहेजाने जे काय पेरलंय ना आज इथं. कुठल्या बरं तशा तुम्ही मूळ? आम्ही पातूर. होय. वैदर्भात. आणि कोणाशी वाद झाला, एखाद्या बाबाचं तुम्हाला वर्तन नाही आवडलं किंवा कोणी काय केलं नाही, कसं चिडता बरं? म्हणजे भांडायची पद्धत कुठून सुरू होते? आम्ही आपण असं आम्ही करतो, तसं तुम्ही कुठून सुरू होता बरं? ओय पट्टी, आज समजत नाही का मी तुला? ही वाणी अशीच राहू द्या, त्याच्यामुळे त्या मराठीपणाला अभिजातपणाचं स्वरूप आलंय. राम कृष्ण. माऊली, पुन्हा ती घटिका समीप आली, जिथे आता आपल्याला ठरवावं लागणार आहे की कोणाची वारी अशी अखंड चालू राहणार आणि कोणाचा मुक्काम इथेच होणार. मी आजच्या भागातील तिन्ही सेवेकऱ्यांना एकत्रित आमंत्रित करतो. आणि आता आपण या सोहळ्याच्या सारथींकडून जो निकाल आखण्यात आलाय पाहूयात. सारथ्यांच्या मनात यांच्या सेवेने किती ज्ञानदीप उजळले आहेत ते. तर मंडळी, निकाल स्पष्ट झालेला आहे. ज्यांची वारी अशी अखंड चालू राहणार आहे ते आहेत हरिभक्तीपरायण सुप्रियाताई आणि शिवम महाराज. वैष्णवांची पताका अशीच अखंड सेवेत राहू द्या. रामकृष्ण हरी. चला मंडळी, आजच्या भागाची सेवा इथे समाप्त झाली. आता भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत पाहत रहा कोण होणार महाराष्ट्राचा लाडका कीर्तनकार. जगात न्यारी आपली पंढरीची वारी, एक मुखानं बोला पांडुरंग हरी.